नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपले स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आत्ता सांगायची विशेष गोष्ट म्हणजे जे काही वादळ, चक्रीवादळ आहे किंवा लो डिप्रेशन आहे, ते महाराष्ट्र सोडून आता गुजरातपाशी दिसतं आहे. मी तुम्हाला आता काढून दाखवतो. तर हे जे डिप्रेशन आहे, ते आता महाराष्ट्रातनं म्हणजे इथून जे बंगालमधनं त्याचा प्रवास सुरू झाला होता, ते आता पुढं जात, जात, जात हे साधारणतः आता इथं आलेलं आहे आणि त्याचा प्रवास नंतर गुजरातमधनं राजस्थानमध्ये असा पुढचा दिसतोय. त्याच्यामुळे सध्या महाराष्ट्रातला पाऊस बऱ्याच अंशी बाहेर पडलेला आहे आणि फक्त कोकण किनारपट्टी सोडली तर विशेष पाऊस आता नाहीये 1-2 दिवसामध्ये. जर आपण सॅटेलाईट मॅप बघितला, तर वादळ आणि त्याच्यावर असलेले ढग, पाऊस हे सगळं आता गुजरात आणि बरचसं अरबी समुद्रात गेलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हा त्या मानाने पूर्ण क्लिअर झाल्यासारखा झालेला आहे. जर या क्षणीचा रडार बघितला, तर महाराष्ट्रात कुठेही पाऊस दिसत नाहीये. फक्त कोल्हापूर, रत्नागिरी आणि कोकण किनारपट्टीवरती, घाटमाथ्यावरती थोडासा पाऊस दिसतो आहे. सध्या पूर्ण महाराष्ट्रावरती बहुतांशी ढग दिसतायत. पाऊस मात्र अगदी म्हणजे आता तो महाराष्ट्रात जवळ-जवळ पूर्ण बाहेरच पडलेला आहे. आणि पाऊस म्हटलं तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा ह्याच्यावरती पाऊस शिल्लक आहे. जो जे वारं अरबी समुद्रातून येतं, ते त्याच्यामुळे हा एवढा पाऊस सध्या शिल्लक आहे. आता आपण पाऊस किती आहे पुढच्या 5 दिवसात ते बघूयात. आधी एक-एक दिवस दाखवतो. आत्ता सध्या बघितलं तर बराचसा पाऊस आहे तो गुजरातमध्ये आहे आणि महाराष्ट्रात दिसतोय तो फक्त कोकण किनारपट्टी म्हणजे येत्या 24 तासामध्ये. त्याच्यामुळे येत्या 24 तासात महाराष्ट्रात विशेष पाऊस जवळ कुठंही नाहीये. मग जसं आपण पुढे जातो म्हणजे आता हे उद्याची परिस्थिती आहे. उद्यासुद्धा विशेष पाऊस नाहीये कुठे. कारण बरीचशी सिस्टीम ही ते वादळाबरोबर पुढे घेऊन गेलेलं आहे. उद्याही विशेष पाऊस नाहीये कुठे. फक्त कोकण किनारपट्टीवर मात्र सतत चालू आहे. परंतु त्याचं प्रमाण त्या मानाने बरंच कमी आहे. मग नंतर 3 तारखेला मात्र ढग आणि पाऊस बऱ्यापैकी पुन्हा यायला लागलेले दिसतायत. परंतु हे फार नाहीये म्हणजे एक 10-15 मिलीमीटर दाखवतंय. हे 3 तारखेची परिस्थिती आहे. नंतर आपण 4 तारखेची परिस्थिती बघितली, तर साधारणतः तशीच आहे आणि 5 तारखेला पण मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस आहे. पण त्याचं प्रमाण फार नाहीये. म्हणजे सगळीकडे असा तुरळक पाऊस म्हणावा इतपतच आहे. आता येत्या 5 दिवसाचा विचार केला, तर येत्या 2 दिवसामध्ये फक्त कोकण किनारपट्टीवर पाऊस आहे. बाकी महाराष्ट्र पूर्ण पाऊस नाहीये, कोरडा राहील. परंतु त्याच्यानंतर 3 दिवसाचा जर विचार केला, तर मग गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नंतर भंडारा काही प्रमाणात, नंतर यवतमाळ, अकोला, अ, ह्या पुसद, वाशिम या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस आहे. नंतर खाली मराठवाड्यात जर आपण बघितलं, पाऊस तसा बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे पूर्ण कोरडा असं नाहीये. म्हणजे रिमझिम पाऊस बऱ्याच ठिकाणी चालू राहील. फक्त पुढचे 2 दिवस मात्र कोरडं आहे. त्याच्यानंतर हळू पुन्हा पाऊस यायला लागणार आहे. धाराशिव, सोलापूर या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस येईल. पण असा मुसळधार वगैरे कुठेच दिसत नाहीये. आणि अहिल्यानगर ते घाटमाथा हा जो मधला पट्टा आहे नाशिकपासून ते अ, साताऱ्यापर्यंत तिथे मात्र पाऊस नाहीये. परंतु बाकी मग ह्या वादळानंतरच्या 2 दिवसानंतर पुन्हा थोडा-थोडा पाऊस सगळीकडे सुरू होतो आहे. आता इथे एक विशेष मॅप दाखवतो तुम्हाला. त्याला लँडस्लाईड प्रोबॅबिलिटी म्हणजे कडा कोसळण्याचा किंवा डोंगर कोसळण्याचा भाग कुठे होऊ शकतो, असं त्यांनी दिलेलं आहे. आता पूर्ण महाराष्ट्रात विचार केला, तर फक्त म्हणजे घाटमाथ्यावरतीच रंगीत दिसतंय आणि त्यातल्या त्यात जास्त भाग म्हटलं, तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरपासून ते साधारणतः लांजापर्यंतचा जो पट्टा आहे घाटमाथ्याचा, त्याच्यावरती हे जे पिवळं किंवा ऑरेंज कलर जो दिसतोय,
तिथे दरडी कोसळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे मॅपमध्ये हे पण प्रकार दिसू शकतात किंवा दाखवले जाऊ शकतात. हे आपल्याला विशेष माहीत नसतं, परंतु ह्याचा आपल्याला फायदा होतो. कारण त्याच्यामुळे आपण सतर्क राहून जिथं कडा कोसळेल त्याची प्रोबॅबिलिटी जास्त कुठे आहे ते आपल्याला कळतं. तर थोडक्यात महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 दिवस कोरडे असतील. त्यानंतर पाऊस पुन्हा येऊन तुरळक प्रमाणात सगळीकडे सुरू होईल. मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस सध्या तरी येत्या 5-6 दिवसात कुठेही दिसत नाहीये. आता पुन्हा उद्या भेटूया. तोवर नमस्कार.